हाय गाईज, गुड मॉर्निंग. कल्पेश आणि सायली या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे कुलदेवाचं दर्शन घ्यायला. तर कंटिन्यू त्या ब्लॉगमध्ये मला संपूर्ण माहिती दाखवणार आहे, कोणत्या रूटने जाणार आहे, कसं जाणार आहे. टिटवाला मार्ग जाणार आहे आणि टिटवालाचा रूट तुम्हाला दाखवणे शॉर्टकट जो मार्ग आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर मग कंटिन्यू राहा. हाय गाईज, तर आता आपण निघालो आहे अंबाडीवरून. हा मधला शॉर्टकट रस्ता आहे, त्या रोडने चाललेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा मधला रस्ता खूप छान आहे. या रोडने जास्त गाड्या चालत नाही, त्याच्यामुळे लांबचा प्रवासासाठी हा योग्य मार्ग आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता, तुम्हाला टिटवालाला जायचं असेल तर हा 4 पदरी रस्ता आहे. तर बघू शकता तुम्ही, हा समोर हा रस्ता जातो तिकडे. तुम्हाला शिर्डी वगैरे जायचं असेल तर या रोडने सरळ जायचं आणि हा रोड जातो शहापूर वगैरे त्या रोडला, आणि हा रोड जातो भिवंडी या रोडला, आणि हा रोड जातो इकडे भिवंडी रोडला. तर बघू शकता, आपल्याला या समोरच्या रोडने सरळ जायचं आहे. चला तर मग जाऊया. जो तुम्हाला आता मी रोड दाखवला 4 पदरी, त्या रोडने आपल्याला सरळ यायचं आहे. हा खंबाळा मार्गे लागतो. त्या खंबाळा मार्गे आपण शिर्डी पडगा हा हवे आपल्याला क्रॉस होतो. तर जो मधला अंतर आहे आपला भिवंडी मार्गे जो आपण जातो, तिथून आपला अंतर 10-15 किलोमीटर होतं. या रोडने आपण 7-8 किलोमीटरने डायरेक्ट पडगा हा रस्ता कापतो. या रोडने तुम्ही कधी पण प्रवास करू शकता. खूप जंगलातला रस्ता आहे, तर रात्रीचा शक्यतो प्रवास टाळावा या रोडने. चला तर मग तुम्हाला पुढचे रस्ता दाखवतो आणि काय कंटिन्यू ब्लॉगमध्ये. मला गावात निघाला तर तुम्ही बघाल, हा एक मोठा गावाचा तालुका निसर्गामध्ये काही वेगळाच आनंद असतो, आपण जो आपल्याला शहरामध्ये बघायला भेटत नाही.
बघू शकता पाडका रोड ना, मागच्या बाजूला 2 रस्ते लागतात. मागचा रस्ता आपला 5च्या पुढला शहापूर रोडला जातो. हा तर तुम्ही बघू शकता ला जातो आणि हा रोड इकडे पाडका साईडला जातो. या रोडला तुम्हाला जायचं असेल तर या रोडने तुम्ही जाऊ शकता, वाशिम रोडला. या रोडने आपण जाऊ शकतो पाडका शिर्डी वगैरे जातो. याच रोडने या रोडने जायचं आपल्याला. स्टेट आला तर तुम्ही ती साईड ठेवायची आहे, कंटिन्यू या रोडने जायचं. आपल्याला 5 किलोमीटर पाडका आहे, 5 किलोमीटर लांब आहे. या 2 रस्ते आहेत ना, तर माणूस जो नवीन असतो तो कन्फ्यूज होतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मला प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता पोहोचलो पाडका हवेजवळ. जो मेन हवे आहे तर तुम्हाला आता पुढे दिसेलच. किती मोठे गोडाऊन वगैरे इकडे चालू आहे. बघू शकता आपण आता पोहोचलेलं आहे पाडका हवेजवळ. तर बघू शकता या हायवे या मार्गे आला तर अंबाडी खंबाला या मार्गे आला तर ही बिल्डिंग लागेल तुम्हाला. आणि जस्ट त्याच्या बाजूलाच पाडका हवे. राईट मारला तर तुम्ही भिवंडी त्या रोडला जाल, भिवंडी कल्याण. आणि लेफ्ट मारला तिकडून तर आपला शिर्डी या रोडला जातो. बघू शकता हायवे आहे, हायवेला तर आपण टच झालेलं आहे. नॅशनल हायवे आहे, नॅशनल पाडका हायवे. तर गाईज बघू शकता हा रोड सरळ शिर्डीला जातो ना. आपण आता टिटवाला रोडला जाणार आहेत. तर या रोडने थोडा पुढे सिग्नल लागेल. जाऊ दे. हां थांबा गाडी जाऊ दे. तर इथून आपल्या साईडला आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारले तर आपण टिटवाला मार्गे जातो आणि स्ट्रेट गेल्यावर शिर्डी जातो. तर आपण इथून राईट मारूया, इथून रोड तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता हा रोड आपला जातो डायरेक्ट आता खडवली मार्गे. खडवलीची नदी लागेल. आता आपण खडवलीच्या नदीकडे पोहोचत आहेत. तर गाईज बघू शकता या मार्गे आपण आलेले आहे आणि ही नदी लागते खडवलीची नदी. पाणी पण बघू शकता एकदम निलगार पाणी, स्वच्छ पाणी आहे. बघू शकता संडे पण आहे ना, पब्लिक भरपूर सारी पब्लिक पण आली आहे. तर या नदीवर आलं तर तुम्ही अवश्य भेट द्या. बघू शकता दोन्ही मार्गे आज भरपूर गर्दी, संडे आहे ना. हाच रूट आहे पुढे जाताना आपल्याला टिटवालाला जायला. बघू शकता आपण खडवली नदीच्या या ठिकाणी थांबलेलं आहे. पाणी बघू शकता
खूप आता उन्हात तडाखा पण आहे आणि आंघोळ करायला पण भरपूर छान वाटतं. तर आपण आंघोळ करणारच आहे येताना, तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच. तर आता सध्या आपण दर्शन घ्यायला चाललो कुलदेवताचं, तर ते दर्शन घेऊया आणि नंतर चला तर मग जाऊया. तर काहीच बघू शकता, ही खडवलीची नदी आहे. खूप सारी गर्दी झालेली आहे. हे बघा, खूप जण आंघोळ करत आहेत, पाण्याचा आनंद घेत आहेत. तर गाईत आता आम्ही पोचलेले आहेत कुलदेवताचं दर्शन घ्यायला, फुलेगाव. आणि आमचे कुलदैवत फुलेगावमध्ये आहेत आणि आम्ही राहायला वाडा कुडसे या गावामध्ये आहे. तर पोचतो आता. क्या फर्क पड़ता है? मैं आपकी हरकत आपके साथ जिस किसी को बिजली come to the life is a very key word now art making practice. It is very bad. मेरा बापू मेरे लिए जो रिश्ता लेके आया है वो मैं मंजूर कर देती हूँ. अभी मैं आज आपसे बात करूँगा. अभी तुम्ही बघू शकता शेला कुटुंबांचे कुलदैवत आहेत. हा ही शेलाई माता. तर बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेला कुटुंबांना कुलदैवताचे दर्शन होणार आहे. तर दर्शन झालं आपण आता. बघू शकता हे घर आहे कुलदैवताचं शेला कुटुंबांचं. तुम्ही